आस्था नावाची एक तरुण महिला, 27 ते 28 वर्षाची ही महिला 4 ते 5 वर्षे प्रयत्न केल्यानंतर ती गर्भवती राहिली होती. ज्यावेळेला गर्भवती राहिली, तिच्या घरचे भरपूर आनंदी झाले होते. तिच्या पतीचा तर आनंद गगनात मावत नव्हता. सगळ्या नातेवाईकांना ओरडून सांगत होता, की "बघा, माझी पत्नी गर्भवती झाली. एवढे दिवस तुम्ही मला ताणे देत होता, काही पण बोलत होता, त्याचा आता मी बदला घेणार." ज्यावेळेला त्याची पत्नी गर्भवती गेली असता, तो म्हटला, की एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे. त्याच्यापाशी ट्रीटमेंट चालू ठेवायला पाहिजे, म्हणजे कसं पुढे चालून काही अडचण येणार नाही. यामुळे यांनी सगळ्यांनी मिळून एका त्या शहरातल्या चांगल्या डॉक्टरपाशी अपॉइंटमेंट घेतली. त्या डॉक्टरपाशी गेल्यानंतर ज्यावेळेला डॉक्टर आस्थाला बघतो, त्यावेळेला त्याची नजर फिसरते आणि ती नजर त्या आस्थावरतीच टिकून राहते. ज्यावेळेला पण आस्थाला बघायचा त्याला इच्छा व्हायची तिच्यासोबत करायची. आता त्या डॉक्टरपाशी अशा भरपूर महिला यायच्या, पण आस्थाची गोष्टच वेगळी होती. दिसायला सुंदर असलेली, शरीराने भरून असलेली, लुसलुशीत ही आस्था 28 वर्षाची होती, पण अशी वाटायची की ही काय 22-23 वर्षाचीच पोरगी आहे. याचा विचार केला नाही डॉक्टरनं, की ही गर्भवती आहे काय आहे. आता जसं ही आस्था डॉक्टरला व्हिजिट करायची, डॉक्टरची इच्छा होऊन डॉक्टर तिला बेड टच करायला लागायचा. आस्थाच्या लक्षात येत होती ही गोष्ट, पण ती काही बोलत नव्हती. तिला वाटलं ही सगळी गोष्ट ट्रीटमेंटचा पार्ट असेल, म्हणून ती त्याला काय बोलत नव्हती, ना कोणाला सांगत होती. पण जसं आस्था 5 महिने 6 महिने होईल, जसं तिचं पोट बाहेर येईल, तसं डॉक्टर अजूनच जास्त हरकती करत होता. एक दिवशी असंच ज्यावेळेला 7व्या महिन्याची चेकअप करायला गेल्यावर ही आस्था डॉक्टरपाशी बसली. डॉक्टर आता म्हटला, की आपल्याला चेक करावं लागेल. ती म्हटली, आस्था ठीक आहे करा. डॉक्टर म्हणला, पॅन्ट काढा. तिने सुरुवातीला थोडं हिचकिचली आणि नंतर पॅन्ट काढली. तिला अंडरगारमेंट पण काढायला लावली. तिने तेही काढली. आता या सगळ्याचा आस्थाला काहीही अनुभव नव्हता. तिला वाटलं, की ट्रीटमेंटचा भाग असेल. पण हा जो अभिजित डॉक्टर आहे, एकदम चालाख माणूस. त्याने ज्यावेळेला तिची कापडं काढून झाली, त्यावेळेला तिच्या गुप्तांगाला थुंका लावून थोडं हात तिच्यावरनं फिरवायला चालू केलं. आता हे तिला वेगळं वाटायला लागलं होतं, कारण असं कोणी करत नाही. ती पतीच करू शकतो. तिच्या गोष्ट लक्षात आली. ती तडकाफडकी उठली आणि त्याच्या क्लिनिकच्या बाहेर आली. पती बाहेरच वाट बघत बसलेला होता, पण आता ती काही बोलायच्या मनस्थितीत नव्हती. तिची इच्छा तर होती, की सांगून टाकावं डॉक्टरने कसं केले म्हणून, पण पती रागवेल, डॉक्टरला जाऊन मारेल. त्याची ट्रीटमेंट 3 महिन्याची राहिली, ती सगळी विस्कळीत होईल म्हणून ती शांत बसली. आणि तसंही तिला इज्जतीची पर्वा होती. एका गर्भवती महिलेसोबत असं झालं म्हणजे ते म्हणतील डॉक्टर असं करू शकत नाही, हिचीच चूक असेल, म्हणून तिने कसा तर ते सगळ्या अपमानाचा घोट घेतला. काही दिवसानंतर त्याच डॉक्टरपाशी जायचं होतं. अभिजित डॉक्टरने त्यांना अपॉइंटमेंट दिली होती 10 दिवसाची. 10 दिवसानंतर या आस्थाच्या अंगावरती काटा येत होता, की कसं जाऊ मी त्या डॉक्टरपाशी, हा डॉक्टर नको त्या हरकती करतोय. असं म्हटल्यानंतर आस्था मनातल्या मनात विचार करायची, की सांगून द्यावं पतीला का नको, सांगावं का नको. या सगळ्या कन्फ्युजनमध्ये आस्थाचा पती आला, तिला घेऊन डॉक्टरकडे गेला. ज्यावेळेला क्लिनिकमध्ये गेली, त्यावेळेला डॉक्टर तिला बघून एकदम खुश झाला, आनंदित झाला. त्याला त्या गोष्टी सगळ्या आठवल्या आणि तिला इशारा केला, ये आतमध्ये. तिचा नंबर ज्यावेळेला आला, त्यावेळेला आस्था गेली. त्यानं रूमच्या आतनं दरवाजा लावला आणि आस्थासोबत पहिल्यासारखीच गोष्ट करायला सुरुवात केली. पण यावेळेला या आस्थाने त्याचा विरोध केला. संपूर्ण त्या हॉस्पिटलमध्ये कालवा झाला. त्या आस्थाचा पती त्या ठिकाणी आला. त्याने बघितलं काय चालू आहे. तिने पूर्ण गोष्ट सांगितली. रागामध्ये त्या डॉक्टर अभिजितला मारहाण केली. पोलीस बोलवण्यात आले. पोलीस त्या ठिकाणी आले. ज्यावेळेला पोलीस त्या ठिकाणी आले, त्यावेळेला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई करायला चालू केली. त्याच्यानंतर असं काही उघडकीस आलं, तो असं काही करत होता बाकीच्या महिलांसोबत. त्याने एवढं वाईट केलं, की आज ते सांगताना पण मला वाईट वाटायला लागले. काय आहे पूर्ण गोष्ट सांगतो तुम्हाला. कसं काही या आस्थाने या डॉक्टरचा पर्दाफाश केला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या पूर्ण गोष्टीची सुरुवात होते अभिजित जेव्हापासून डॉक्टर झाला 2020 पासून. 2020मध्ये हा अभिजित त्याची ट्रेनिंग वगैरे पूर्ण करून शहरामध्ये आलेला होता. त्यावेळेला त्याच्या आईवडिलांनी त्याला एक छोटासा दवाखाना टाकून दिला होता. आता हा थोडा हुशार होता डोक्याने, त्यामुळे त्याने त्याच्या डोक्याच्या जोरावरती हॉस्पिटलला एका छोट्या क्लिनिकपासून मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोचवलं होतं 4 ते 5 वर्षातच.
2025चं ते वर्ष सुरुवातीचा जानेवारी महिना. 30 वर्ष वय असलेला हा जो अभिजित डॉक्टर आहे अजूनपर्यंत अविवाहित होता. शिक्षण झालं, त्याच्यानंतर ट्रेनिंग झाली, हॉस्पिटल सेटल झालं. एवढे दिवस त्याला कसलीही इच्छा होत नव्हती, कारण कामाच्या नादात, अभ्यासाच्या नादात. पण जसं जसं आता याला वेळ भेटायचा, त्यावेळेला हा ज्या येणाऱ्या महिला आहेत त्यांची पूर्ण म्हणजे शरीरच बघून जायचा, की एक डॉक्टर असल्यामुळे महिला काही लपवत नाहीत ना त्यांच्यापासून. ते पूर्ण शरीर बघून याचीही इच्छा व्हायला लागायची, पण काही करू शकत नव्हता. कामाचा व्याप एवढा होता की बाहेर कुठं तोंड मारू शकत नव्हता. त्यामुळे आता त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढायला चालू केलं. एखाद्या श्रीमंत घरच्या महिला ज्या की त्यांच्या पतीपासून संतुष्ट नाहीत, अशा काही महिला आहेत ज्या की पहिल्यापासूनच कॅरेक्टरलेस आहेत. अशा महिलांना त्याने फसवायला चालू केलं. काही महिला त्याच्या जाळ्यामध्ये फसल्या, काही नाही. आता ज्या वेळेला हा त्या महिलांसोबत काम करायचा, संबंध करायचा, त्याची व्हिडिओ वगैरे रेकॉर्डिंग करून ठेवायचा. नंतर त्या महिलांना पाठवून त्या महिलांसोबत कुकृत्य करायचा. ते कुकृत्य त्याच्या मित्रांना पण करायला लावायचा. पुढे चालून हे त्याचं काम एवढं बेकार होत गेलं की त्याने एका स्मिता नावाच्या महिलेसोबत 5-6 मित्रांनी अत्याचार करून तिला त्या ठिकाणी संपवलं होतं. आता ही सगळी गोष्ट ज्या वेळेला पोलीस ऐकतात त्यावेळेला त्या आस्थाचे ते आभार म्हणतात की तुझ्यामुळे एवढं मोठं रॅकेट समोर आलं. या डॉक्टरला आता जी शिक्षा व्हायची ती होईलच मित्रांनो. पण असं करणारा डॉक्टर समाजामध्ये राहायच्या लायकीचा आहे का मला सांगा? डॉक्टरांची डिग्री तर सगळे चेक करतील, पण त्यांचं कॅरेक्टर कोण चेक करणार? आता पूर्ण त्याच्यावरती विश्वास ठेवूनच लोक तिथं जातात. समाजामधली भोळी लोक त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याला सगळ्या गोष्टी सांगून टाकतात. जर डॉक्टरच असे करत असतील तर मग काहीच अर्थ राहिला नाही ना. सगळ्यात जास्त डॉक्टरला मानलं जातं चांगलं देव असं. तुमच्यासोबत कधी असं घडलं आहे का? आणि माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या वेळेला तुम्ही भविष्यात कोणी तरुण असेल, त्यांची पत्नी ज्या वेळेला अशा डॉक्टरांपाशी घेऊन जाचाल त्यावेळेला लक्ष ठेवा. आता कोणी जात असेल ते पण लक्ष ठेवा. कसं आहे, आपलं लक्ष ठेवणं काम आहे. आपण आपली सावधगिरी बाळगली पाहिजे. नाहीतर असे अभिजितसारखे भामटे डॉक्टर आहेतच. वरून दिसायला साधे सिंपल दिसतात, पण मनाने किती नीच आणि नालायक असतात हे याच्यावरून आपल्याला समजते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर आपले लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि एवढं सांगायचं आहे की उन्हाळ्यामध्ये आपण फॉगर सिस्टीम विकतो. उन्हामध्ये शेतकऱ्यांपाशी गायी असतात, त्या गायींच्या गोठ्यामध्ये लावायसाठी किंवा आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये लावण्यासाठी ही सिस्टीम भारी आहे. तर तुम्हाला खरेदी करायची असेल तर मला व्हिडिओ शेअर करा. मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नंबर देतो, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता.